Hello friends, I am Professor Zadhav PL. In a previous lecture, we had discussed about the superstructure and the components of a superstructure and their functions. In this lecture, we are dealing with types of structure. So there is three types of structure. First one is a load-bearing structure. Second is a frame structure. And third is composite structure. Let us discuss one by one. Load-bearing structure. In load-bearing structure, each wall is a structural member and the weight of the slab is carried by the walls and transferred to the foundation. Hence, below each wall, a foundation of increasing thickness is provided. Due to this, the load is spread over a larger area at a foundation level. लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये वॉल्स ॲज अ स्ट्रक्चरल मेंबर म्हणून काम करत असतात आणि स्लॅबचा जो काही लोड असतो ते वॉल्स कॅरी करत असतात. जे घराच्या ज्या भिंती असतात त्या स्लॅबचा लोड कॅरी करत असतात आणि ते फाउंडेशनला तो लोड ट्रान्सफर करत असतात. त्यामुळंच वॉल्सच्या खाली फाउंडेशनची जी थिकनेस असते ती जास्त असते, जास्त ठेवावी लागते आपल्याला, कारण की जो लोड असतो तो लार्ज एरियावरती आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. त्यासाठी फाउंडेशनची विड्थ ही वॉलच्या खाली वाढत जाते. जनरली लोड बेरिंग स्ट्रक्चरसाठी आपण स्टेप फुटिंग प्रोव्हाइड करतो. वॉल फुटिंग प्रोव्हाइड करतो आपण, स्टेप वॉल फुटिंग. आता हे लोड बेरिंग स्ट्रक्चरची एक फिगर ह्या ठिकाणी दाखवलेली आहे. MSBT एक्झामला तुम्हाला लोड बेरिंग स्ट्रक्चरची स्केच ड्रॉ करायला विचारते. तर हे एक लोड बेरिंग स्ट्रक्चरची स्केच आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्लॅब दिसतोय, त्याच्यानंतर ब्रिक वॉल्स, टाईल वर्क, प्लिंथ, स्टोन मेझनरी वर्क, फुटिंग्स आणि PCC वर्क दिसतंय आपल्याला याच्यामध्ये. तर लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये लोड ट्रान्सफर मेकॅनिझम हे स्लॅबचा लोड हे ब्रिक वॉल कॅरी करतात. त्यानंतर त्याचा लोड हे टाईल्स किंवा जे फ्लोरिंग असतं त्याचा लोड हे फाउंडेशनला जातो. फाउंडेशन म्हणजे फुटिंग्स. त्याच्यानंतर तो PCC वरती तो ट्रान्समिट केला जातो आणि PCCद्वारे तो खाली ग्राउंडवरती ट्रान्समिट केला जातो. अशा पद्धतीने याचं लोड ट्रान्सफर मेकॅनिझम असतं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बीम्स, कुठल्याही प्रकारच्या कॉलम्स नसतात. RCC फुटिंग नसतं. याच्यामध्ये स्लॅबचा लोड वॉल्स कॅरी करतात, वॉल्सचा लोड फुटिंग कॅरी करतात आणि फुटिंग तो लोड ग्राउंडमध्ये ट्रान्समिट करत असतात. तर असं हे लोड ट्रान्सफर मेकॅनिझम आहे लोड बेरिंग स्ट्रक्चरचं. लोड बेरिंग स्ट्रक्चर हे जनरली कुठं प्रिफर केलं जातं? इट इज सुटेबल फॉर लो कॉस्ट हाऊसिंग. जर आपल्याला कमी खर्चामध्ये घर बांधायचं जर असेल तर जनरली लोड बेरिंग स्ट्रक्चर प्रिफर केलं पाहिजे. इट इज सुटेबल फॉर स्ट्रक्चर हॅव्हिंग लो हाईट. जर आपल्याला स्ट्रक्चरची, आपल्या घराची जर हाईट कमी ठेवायची असेल तरी देखील आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर प्रिफर करू शकतो. इट इज सुटेबल फॉर हाऊसेस इन नॉन अर्थवेक झोन्स. लोड बेरिंग स्ट्रक्चर्स आपण त्याच ठिकाणी बांधू शकतो जे नॉन अर्थवेक झोन्स आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे भूकंप किंवा भूकंपाचे धक्के म्हणजे आढळून येत नाही, त्या ठिकाणीच आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करू शकतो. अँड इट इज सुटेबल व्हेअर द लोकल कन्स्ट्रक्शन मटेरियल यूज इन अ कन्स्ट्रक्शन. लोकली कन्स्ट्रक्शन मटेरियल जर अवेलेबल असेल तर लोड बेरिंग स्ट्रक्चर्स आपण त्या ठिकाणी बांधू शकतो. आता लोकली कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणजे जे काही स्टोन्स लागतात, स्टोन मेझनरी, UCR मेझनरीसाठी जी काही स्टोन्सची रिक्वायरमेंट असते ती जर लोकली खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर प्रिफर करू शकतो. जर आपल्याला कमी खर्चामध्ये घर बांधायचं जर असेल तर आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर प्रिफर करू शकतो. घराची जर हाईट कमी असणार असेल, म्हणजे 2 मजली हाईट किंवा 1 मजली हाईट असेल तर आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर प्रिफर करू शकतो. आणि जर आपला झोन जर नॉन अर्थवेक झोन असेल तर त्या ठिकाणी आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर प्रिफर करू शकतो. त्या केसेसमध्ये आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर त्या ठिकाणी बांधू शकतो. फ्रेम स्ट्रक्चर. In a frame structure, the walls are not a structural member.
in frame structure, the walls are not act as a structural member, it acts as a partition wall. They do not carry the weight of the slab. A network or frame made up of columns, beams carries the weight of the slab. The walls are only partition walls. The weight of the wall is carried by the beam under it. The walls cannot be built anywhere but only on the top of the beam. The weight of the slab is carried by the beams, and the weight of the beams are carried by the columns which supports them. The columns have a footings to spread the load over the greater area at the foundation level. फ्रेम स्ट्रक्चरमध्ये वॉल्स हे स्ट्रक्चरल मेंबर्स नसतात. ते स्लॅबचा कुठल्याही प्रकारचा लोड कॅरी करत नाही. ते फक्त ॲज अ पार्टिशन वॉल्स म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात. फक्त पार्टिशन प्रोव्हाइड करण्यासाठी ते वॉल्स त्या ठिकाणी कार्यरत असतात. स्लॅबचा कुठल्याही प्रकारचा लोड हे वॉल्स कॅरी करत नाही. ते कॅरी करण्यासाठी बीम्स प्रोव्हाइड केलेले असतात. बीम्स आणि कॉलम्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असतात. वॉल आपण फक्त बीमच्या वरच कन्स्ट्रक्ट करतो, बीमच्या वरच त्याचं बांधकाम करतो. अशा पद्धतीने फ्रेम स्ट्रक्चर असतं. तर ही एक स्केच आहे फ्रेम स्ट्रक्चरची, ज्याच्यामध्ये स्लॅब, बीम, कॉलम, फुटिंग आणि सबसॉईल असं हे दिसतंय स्केचमध्ये आपल्याला. याचं लोड ट्रान्सफर मेकॅनिझम, स्लॅबचा लोड बीम कॅरी करतं, बीमचा लोड कॉलम कॅरी करतं, कॉलमचा लोड हे फुटिंग कॅरी करतं आणि तो लोड हे ग्राउंडमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम हे फुटिंगचं असतं. तर अशा पद्धतीने त्याचं लोड ट्रान्सफर मेकॅनिझम असतं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लोड हा वॉल्सवरती येत नाही. वॉलचा जो सेल्फ लोड असतो तोच वॉल्स कॅरी करत असतात. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही लोड हे वॉल कॅरी करत नाही. ते फक्त आणि फक्त याचं पार्टिशन वॉल म्हणून त्या ठिकाणी काम करत असतं. फ्रेम स्ट्रक्चर आपण कुठं प्रेफर करतो, कुठं त्याची सुटेबिलिटी आहे. तर सुटेबिलिटी ऑफ अ फ्रेम स्ट्रक्चर, इट इज सुटेबल फॉर द एनी टाईप ऑफ फाउंडेशन अँड स्टार्टा. फ्रेम स्ट्रक्चर आपण कुठल्याही टाईपच्या सॉईलवरती, कुठल्याही टाईपच्या मातीवरती किंवा कुठल्याही टाईपच्या फाउंडेशनवरती, स्टार्टावरती आपण बांधू शकतो. इट इज सुटेबल व्हेअर द मोर स्पीड ऑफ वर्क इज रिक्वायर्ड. ज्या ठिकाणी आपल्याला वर्कची स्पीड खूप जास्त लागतो, म्हणजे खूप जास्त स्पीडने आपल्याला ते वर्क कंप्लीट करायचं असतं, त्यावेळेस जनरली आपण फ्रेम स्ट्रक्चर प्रिफर करतो. किंवा ज्या ठिकाणी अर्थक्वेक प्रोन झोन आहे त्या ठिकाणी आपल्याला फ्रेम स्ट्रक्चरचं बांधकाम त्या ठिकाणी करावं लागतं. किंवा जर स्ट्रक्चरची हाईट म्हणजे मल्टी स्टोरेज जर बिल्डिंग आपण बांधणार असू तर त्या ठिकाणी आपल्याला फ्रेम स्ट्रक्चरचंच बांधकाम त्या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. तर ही सुटेबिलिटी आहे ज्या ठिकाणी आपण फ्रेम स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो. कुठल्याही टाईपचं जर फाउंडेशन असेल, कुठल्याही टाईपचं जर स्ट्राटा सॉईल त्या ठिकाणी अवेलेबल असेल, त्या कोणत्याही सॉईलवरती आपण फ्रेम स्ट्रक्चरचं बांधकाम करू शकतो. जर स्पीड जास्त लागणार असेल तर त्या ठिकाणी आपण फ्रेम स्ट्रक्चर प्रिफर करणार. अर्थक्वेक प्रोन झोन असेल तर आपण फ्रेम स्ट्रक्चरचं बांधकाम त्या ठिकाणी करणार. आणि मल्टी स्टोरेड बिल्डिंगचं बांधकाम करायचं जर असेल तर आपल्याला फ्रेम स्ट्रक्चरचं बांधकाम त्या ठिकाणी करावं लागतं. नेक्स्ट वन इज अ कंपोजिट स्ट्रक्चर. इफ द पार्ट ऑफ अ बिल्डिंग हॅज अ फ्रेम स्ट्रक्चर अँड अ पार्ट ऑफ अ बिल्डिंग has a load bearing structure, if the part of the building has a frame structure and the part of it has a load bearing structure, then it is called as composite structure. जर स्ट्रक्चरचा काही भाग हा फ्रेम स्ट्रक्चरने बनलेला असेल आणि काही भाग हा लोड बेरिंग स्ट्रक्चरने बनलेला असेल तर आपण कंपोजिट स्ट्रक्चर त्याला म्हणतो. Composite structure is mainly found when the extension and the modification of existing building is done. जर आपल्याला एखाद्या जुन्या बिल्डिंगचं रिनोव्हेशन वर्क करायचं जर असेल किंवा एक्सटेन्शन वर्क करायचं जर असेल, मॉडिफिकेशन करायचं जर असेल तर त्या ठिकाणी आपण कंपोजिट स्ट्रक्चर जनरली प्रिफर करतो. जर आधी बांधलेलं स्ट्रक्चर हे लोड बेरिंग स्ट्रक्चर असेल आणि त्याचं मॉडिफिकेशन करायचं जर असेल
तर इंटरमिडिएट जे सपोर्ट्स आपण प्रोव्हाइड करतो ते फ्रेम स्ट्रक्चरचे असणार आहे, त्या ठिकाणी आपण कॉलम प्रोव्हाइड करणार आहोत, म्हणून ते स्ट्रक्चर कंपोजिट स्ट्रक्चर होऊन जातं. इट कॅन ऑल्सो बी बिल्ट इफ द सम पार्ट इज inaccessible or inconvenient to incorporate in the portal frame skeleton. This built-up part will be load-bearing structure and resulting building is a composite structure. तर कंपोजिट स्ट्रक्चर हा तिसरा टाईप आहे स्ट्रक्चरचा. कंपोजिट स्ट्रक्चरमध्ये बिल्डिंगचा काही पार्ट हा लोड बेरिंगचा असतो आणि काही पार्ट हा फ्रेम स्ट्रक्चरचा असतो. त्या ठिकाणी आपल्याला वॉल ॲज अ स्ट्रक्चरल मेंबर म्हणून सुद्धा पाहायला मिळतील आणि ॲज अ पार्टिशन वॉल्स म्हणून सुद्धा पाहायला मिळतील. कॉलमसुद्धा बीमचा लोड कॅरी करू शकतात. असं जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण कंपोजिट स्ट्रक्चर म्हणतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ स्ट्रक्चर पाहिलेत, ज्याच्यामध्ये आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर, फ्रेम स्ट्रक्चर आणि कंपोजिट स्ट्रक्चर, त्याचसोबत आपण त्याची सुटेबिलिटी पाहिली. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा टॉपिक पाहू. थँक्यू.